हॅलो फ्रेंड्स, मी अस्मिता. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? होप्स की खूप छान आणि मजेत असाल आणि मजेतच राहा. तर आजचा ब्लॉग हा आउटडोअरचा आहे. आम्ही म्हणजे माझ्या गावापासून अगदी जवळच आहे, फार काही दूर नाही. अशा ठिकाणी थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून फिरायला गेलेलो. तर फिरायला जाताना माझी नणंदबाई, माझी नंदई आणि माझा श्रेयश आणि त्यांचा स्वरूप, आणि हे तर तुमच्या ओळखीचेच आहेत की कारण की आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही माझ्या मिस्टरांना बघितलेलं आहे. तर आम्ही 6 जण फिरायला गेलेलो होतो. आणि आम्ही कुठे जातो आहे तर जवळच आमच्या मेहकरवरून जर तुम्ही कदाचित व्हिडिओ बघत असाल तर मेहकर लोणार याजवळ एक ठिकाण आहे जे की जास्त सध्या प्रसिद्ध नाही आहे. हे अतिशय निसर्गरम्य वातावरण असणारे, ज्याला आपण नाही तर तिथली लोकच त्याला छोटी कन्याकुमारी म्हणून ओळखतात. तर त्या गावचं नाव म्हणजे त्या स्थळाला नाव असं दिलेलं आहे की छोटी कन्याकुमारी. वातावरण हे खूप छान होतं, पावसाचं वातावरण होतं आणि निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही खूप छान आमचा प्रवास झाला. तर तुम्ही इथे बघू शकता की खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं त्या दिवशीचं. खूप म्हणजे जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो तर बराच वेळ आपल्याला ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो. बट मला तरी होतोच बघा ट्रॅव्हलिंगचा त्रास. बट मला त्या दिवशी काहीही वाटलं नाही कारण की वातावरण हे खूप छान होतं. तर ते माझे हे मिस्टर ड्रायव्हिंग करत होते आणि श्रेयू, स्वरूप, मुलांना तर माहिती आहे, प्रवास म्हटलं म्हणजे तोंड हे सुरू ठेवावं लागतं, हो की नाही. काही ना काही खायला हे पाहिजेलच असतं. तर ही आहे गाडीतली विठ्ठल रुक्मिणी. एक छोटासा व्ह्यू मी त्यांचासुद्धा घेतलेला होता. तर तुम्ही बघू शकताय की खूप छान निसर्गरम्य वातावरणात आम्ही निघालेलो होतो फिरायला. आणि स्थळ तर मी तुम्हाला आधीच सांगून दिलेलं आहे की नेमकं स्थळ कुठलं आहे. तर लोणार मेहकरच्या मध्ये असलेलं एक हे छोटी कन्याकुमारी म्हणून बघू शकताय तुम्ही. खूप सारं पाणी, आपली नजर जाईल तिथपर्यंत इतकं छान असं पाणी दिसत होतं इथे. आणि वातावरण तर पाण्याचं असल्यामुळे आणि हे पाणी बघून अगदी खरंच मन खूप प्रसन्न झालं. सगळीकडे नारळाचं झाड, एक कोकणात आल्यासारखा सुद्धा फील मला जाणवत होता. कारण की कन्याकुमारी तर मी बघितलेली नाही, बट मी कोकण हे बघितलेलं आहे. सो एक कन्याकुमारीमध्ये गेलेला फील तुम्ही इथे बघू शकता की इथलं वातावरण, इथलं हे निसर्ग खूप सुंदर होता. नारळाची झाडे, पाणी, त्याबरोबर त्यांनी तिथे लावलेलं लॉन वगैरे खूप छान होतं की मनाला भावून जाईल असं वातावरण आणि तिथला परिसर होता. मोठी मोठी नारळाची झाडे होती, मुलांना खेळण्यासाठी खेळणी. तर तिथे आम्ही डबे वगैरे घेऊन गेलो होतो, तिथे जेवण वगैरे केले. आणि हे बघा आमचं थोडंसं रील वगैरे बनवणं सुरू होतं. यावरून तुम्हाला मी ही रीलसुद्धा अपलोड केलेली आहे आय थिंक. तर हे बघू शकता तुम्ही, इथे पाणी वगैरे खूप सुंदर आहे. आणि या कडेवरून त्या कडेवर जाण्यासाठी म्हणजे तिकडून सुद्धा बघण्यासारखे ठिकाण आहे, म्हणजे एक मंदिर आहे. तर पलीकडे जाण्यासाठी तिथे बोट अवेलेबल होत्या, पण त्या बोटचा टायमिंग होता 4 वाजेचा. तोपर्यंत आम्ही थांबणं शक्य नव्हतं कारण की पावसाचं खूप वातावरण झालेलं होतं आणि आम्हाला घरी जाण्याची गडबड म्हणजे घाई होती. तुम्ही बोटसुद्धा तुम्हाला बघितली ना दिसली असेल इथे. घाई असल्यामुळे आम्ही लवकरच निघून गेलो होतो. तर इथे तेवढ्यातच पाऊससुद्धा थोडा सुरू झालेला होता. बट इथलं एवढं छान निसर्गरम्य वातावरण, तिथला म्हणजे इतकं छान अनुभवायला मिळाला मला की निसर्गाचा आनंद जो काही असतो खरंच तिथे जाऊन अनुभवायला मिळाला. तर तुम्हाला हा स्पॉट कसा वाटला? फिरण्यायोग्य आहे का? नक्कीच कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.